काही लोक मगरीचे आसू गाळत आहेत, परंतु त्यांच्या लक्षात हे नाही भाजपला 400 पार आकडा मिळाला नाही म्हणून. भाजपला 400 पारचा आकडा हा महिला आरक्षणासाठी पाहिजे नाही. साध्या बहुमताने ते पास होते. परंतु भाजप सरकारला या देशाची घटना, भारतीय राज्यघटना बदलवायची आहे आणि इतर उपद्व्याप करायचे आहे, म्हणून हा 400 पार आकडा त्यांना पाहिजे होता. म्हणून रडणाऱ्या लोकांनी भ्रमात राहू नये. महिला विधेयक, आरक्षण विधेयक हे 400 पारच्या आकड्यावर अवलंबून नव्हतं. मी या निमित्तानं स्पष्ट सांगेन, जी आज महिला आरक्षणाच्या विषयी काँग्रेसला आणि विरोधी पक्षाला बदनाम करण्याचं षडयंत्र या निमित्तानं चाललेलं आहे. मी स्पष्ट सांगेल, महिला आरक्षणाच्या बाजूनं कालही काँग्रेस पक्ष होता, त्याचे मित्रपक्ष होते, आजही आहे आणि उद्याही काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष महिला आरक्षणाच्या सोबत राहतील. महिला आरक्षणाला कधीही विरोध करणार नाही. परंतु हे जे काही उपद्व्याप भाजपनं चालवले त्यासाठी विरोध आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.